समुद्राची जवळ असल्यामुळे आम्हाला अशी काय भीती वाटत नाही, समुद्राच्या जवळ राहतो त्यामुळे. घरं आहेत जी अगदी अशी समुद्राला लागूनच आहेत. माझ्या मते एक 7 ते 8 घरं आहेत जी अशी एकदम कट्टोकट लागूनच आहेत. हवा जर का निघाली ना तर घरांची छप्पर वगैरे उडतात, झाडं वगैरे पडतात. त्यामुळे असं काही सेफ आहे पूर्ण. तुम्ही साईडला दाभोळखाडी कनेक्टेड होते आणि मग इकडून हा पूर्णपणे असा समुद्र चालू झाला आहे. हा बघा, हा अरबी समुद्र आहे, समोरचा आहे तो. आणि असं उद्यान वगैरे असतं ना त्यावेळी इथे पाणी येतं, जवळजवळ ढोपरा एवढं पाणी असतं खाली, पण कधी असं वरती येत नाही. इकडची एक जीवनशैलीच पूर्णपणे वेगळी आहे. येत नाही. हे काठी आहे, डेंजर एकदम एकदम. एकदम डेंजर. हे तुम्ही आता कशाने पकडलात? पागाने. या लाटा दिसतात त्यांच्या पुढे टाकलात ना की लगेच तांबूशी, कोमटा वगैरे म्हणजे मोठे मोठे 2 किलोचे, 5 किलोचे, 10 किलोचे मासे भेटतात. बघा, आपल्या एका कुटुंबाची घर आहेत. हे एक वरती काकाचं घर आहे. काही काही लोक दुसऱ्या साईडला राहायला गेली. हा लाल कलरचा आहे. ब्राऊन कलर झाला ना तर मासा खराब झालेला असता. आता तुम्ही पाहू शकता लाल आहे एकदम. हे पण एकदम लाल आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी भेट देतोय म्हणजे अक्षरशः समुद्राच्या लागूनच आपल्याला ही 5 ते 6 अशी घरं बघायला मिळतात. म्हणजे मला वाटते असं ठिकाण तुम्ही फार कमी बघितलं असाल आणि तेच ठिकाण आज बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. अगदी म्हणजे समुद्राला लागूनच ही घरं आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सो चला, इकडचं जे राहणीमान आहे, इकडची एक जीवनशैली कशी आहे ना ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्णपणे अगदी समुद्राला भरती लागलेली आहे. बघा, पूर्ण अगदी समुद्र आहे ना खवळला आहे आणि क्लायमेट पण पावसाचं झालेलं आहे. वारा वगैरे भयानक सुटला आहे. हे बघा, हे आपल्या मित्राचं घर आहे आणि अशी रांगेतच आपल्याला ही अशी घरं बघायला मिळतात. एक 5 ते 6 घरं आहेत माझ्या मते. प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळेला यायचो ना त्यावेळेला हेच घर दाखवायचो, परंतु आता ह्याच्या मागची देखील आता आपण घरं बघणार आहोत. आपला मित्र देखील आज आहे आपल्यासोबत. सर्व गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर एकंदरीत तुम्ही जर बघायला गेलात ना मित्रांनो, तर ही अशी ठिकाणं फार क्वचितच तुम्हाला बघायला मिळतील कोकणात. आणि कसं आहे, हे पूर्णपणे अगदी ह्या ठिकाणी बघाल तर दाभोळखाडी ह्या अरबी समुद्राला जॉईंट होते आणि तो हा एक आपण एक म्हणतो की दाभोळखाडीचा एक पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. ती त्या साईडला दाभोळखाडी कनेक्टेड होते आणि मग इकडून हा पूर्णपणे असा समुद्र चालू झाला आहे. हा बघा, हा अरबी समुद्र आहे, समोरचा आहे तो, आणि खाडी पूर्णपणे ह्याला अटॅच होते. मित्र हो, तुम्हाला मी मगाशी व्हिडिओमध्ये बोललो होतो की आता आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि बघू शकता या ठिकाणी राहणारे आपल्यासोबत म्हणजे माझा मित्रच आहे हा, आपला अभिषेक डांगे आहे, त्याचा मित्रांनो भाऊ आहे. आणि आज आपण सर्व जे इथल्या गोष्टी आहेत ना त्या आपण जाणून घेणार आहोतच व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही आता बघा, इकडे आता आपण खाली पागायला चाललोय. पाण्याला भरती लागली पूर्णपणे, बघू शकता. आता मासेमारी वगैरे चालते म्हणजे थोड्याफार अशी जवळपास. मासेमारी चालते. आता आपल्याला बघायला भेटेल मासेमारी. नाव सांग सर्वप्रथम तुझं. माझं नाव प्रतीक रवींद्र डांगे आणि मी वेल्लूर या गावात राहतो. एकंदरीत आता हे जे गाव आहे म्हणजे लास्ट टाइम आम्ही व्हिडिओ वगैरे केलेली या गावाबद्दल, सर खूप जास्त व्हायरल गेलेली. आणि तुम्ही जर बघाल तर ही जी तुमची घरं आहेत ती पूर्णपणे अगदी अशी समुद्राला लागूनच आहेत आपण बघतोय. तर एक काय खासियत आहे म्हणजे कसं काय तुमचे राहणीमान आहे, थोडक्यात जर आम्हाला सांगा. एक म्हणजे आमचं राहणीमान बघाल तर तुम्हाला पहिले सांगतो, मासे आणि समुद्र यांच्याशी एकदम निगडीत आहे. म्हणजे आम्ही लहानापासून इथेच वाढलोय. आमचे आजोबा पंजोबा म्हणजे आमच्या जवळजवळ 5 ते 6 पिढी इथेच वाढलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला माशांशी आणि समुद्राशी भरपूर संबंध आहे. परत आमच्या फिशिंगच्या बोटी देखील आहेत. तर समुद्राशी जवळ असल्यामुळे आम्हाला अशी काय भीती वाटत नाही, समुद्राच्या जवळ राहतो त्यामुळे. घरात यायचं, घरातून फिशिंग करायला जायचं, कामावरती जायचं, परत बोटीवरती जायचं, असं आमचा डेलीचा शेड्यूल चालूच असतो. चालूच आहे, बरोबर. तर तुम्ही पाहू शकता की किती किनाऱ्याला घर आहेत आपली. ते आता पुढे आपल्याला बघायला मिळेल एक एक करता. आता आपण पुढे जाऊया. चला पुढे जाऊ. ज्यावेळी पावसाळ्यामध्ये पाण्याची पाईपलाईन चोक वगैरे व्हायची त्यावेळी आमच्याकडची माणसं इथे पिण्याचं पाणी भरण्यासाठी यायची. तर तुम्ही हा स्पॉट पाहू शकता. इथे पूर्वी असं डबरा बनवलेला होता, म्हणजे गोल आकार होता, पण आता त्याचा यूज होत नाही त्यामुळे ते सर्व खराब झालंय. पाहू शकता समुद्राच्या जवळच आहे, तिथे समुद्र आहे आणि इथे लगेच गोड्या पाणी आहे. ओके, पूर्णपणे चालत चालत ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे बघा, तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ही अशी घरं आहेत जी अगदी अशी समुद्राला लागूनच आहेत. माझ्या मते एक 7 ते 8 घरं आहेत जी अशी एकदम कट्टोकट लागूनच आहेत. तर आणि इकडे बघा फिशिंग वगैरे चालू आहे, म्हणजे चालूच असतं, कारण ऑब्वियस आहे मित्रांनो, घर इतकं जवळ आहे आणि समुद्र पण टच आहे, तर ऑब्वियस आहे मासेमारी वगैरे असणारच आहे. दादाशी आपण जरा बोलूया थोडीफार. इथला हा जो नजारा आहे ना त्याबद्दल ज्या काय गोष्टी आहेत त्या पण आपण बघूच आणि इथले अनुभव देखील बघूया. आता एकंदरीत या इकडची जी घरं आहेत त्याबद्दल काय एकंदरीत म्हणजे किती घरं आहेत ह्या भागामध्ये, कसं काय जर थोडक्यात सांग. या गावामध्ये ना म्हणजे आमचं गाव वेल्दूर आहे, पण वेल्दूर मधली ही नवगाव एक वाडी आहे. म्हणजे या वाडीमध्ये पहिल्या 9 घरं होती. त्या 9 घरांवरून नवगाव नाव पडलंय. आणि या वाडीमध्ये एक मंदिर आहे वेल्दूर भोयवाडीमध्ये. तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, एकदम सुंदर. तुम्ही पाहू शकता वरती साईडला मंदिर आहे.
एकदम समुद्राच्या कडेलाच आहे. आपण मंदिराच्या इथून पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, एकदम भारी आहे टेरेसवरून पण. आणि विठ्ठल रखुमाची मूर्ती एकदम सुंदर आहे. सगळ्यात मेन म्हणजे अजून एक गोष्ट की आता आपण बघतो की एवढा समुद्राच्या लगत घर आहे, पण मग कधी असं धोका वगैरे काय तुम्हाला अजूनपर्यंत लहानपणापासून वगैरे काय तसं धोका काय? वगैरे असं काय आम्हाला आतापर्यंत वाटलेलं नाही. पण आमच्याकडे कसं असतं की आता तुम्ही चिपळूणला राहतात, तुम्हाला कसं वाटतं की पाऊस नको पडू दे, बरोबर. हवा झाली तरी चालेल. पण आमच्या इकडे उलट असतं. आमच्या इकडे काय बोलतात लोक की हवा नाही झाली पाहिजे, पाऊस किती पडू दे. कारण इकडे कसं होतं, पाऊस पडला की पाणी थांबत नाही, सर्व पाणी समुद्राला निघून जातं. पण हवा जर का निघाली ना तर घरांची छप्पर वगैरे उडतात, झाडं वगैरे पडतात. त्यामुळे असं काही सेफ आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकता जवळच पाणी आहे. कारण आपण जर बघायला गेलो तर बघा ना, अक्षरशः म्हणजे घराची ही खिडकी आहे आणि अगदी बाजूला समुद्र आहे, फक्त हा एक बंधारा आहे. तर मग कधी असं पाणी वगैरे वरती असं अजूनपर्यंत कधी ऐकण्यात नाही. ज्यावेळी असं उदान वगैरे असतं ना त्यावेळी इथे पाणी येतं, जवळजवळ ढोपरा एवढं पाणी असतं खाली. पण कधी असं वरती येत नाही. लाटा येतात, आपटतात बंधाऱ्याला आणि थोडे शिंतोडे उडतात, बस. पण असं पाण्याची लाट कधी वरती येत नाही. कधी वरती येत नाही. मग तुम्ही आता म्हणजे स्वर्गात राहिल्यासारखंच फील आहे म्हणजे तुम्हाला? एकदम म्हणजे असं आहे की रोज काहीतरी नवीन बघायला भेटतं. नवीन बघायला म्हणजे रोज सनसेट वेगळाच असतो, वेगळाच असतो. परत नवीन कुठची बोट जाते, नवीन वातावरण तयार होतं रोज रोज. बरोबर. तर हेच एक जन्नत आहे. बरोबर. तर चला मित्रांनो, आता आपण एक एक करत ती सगळी घरं देखील बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक आपण एक म्हणतो ना की हा एक वेगळाच व्ह्यू. कारण मी एक आतापर्यंत असं कधी आपण एक म्हणतो की हा स्पॉट असं बघितलाच नाही की अगदी समुद्राच्या बाजूलाच घरं, जे आज आपण मित्रांनो बघणार आहोत. चला आता आपण पुढे एक एक करत सर्व गोष्टी आहेत ना ते बघूया. या ठिकाणी आहे विठ्ठल रखुमाई मंदिर. आता आपण पूर्णपणे मंदिर बघत आहोत. खूप सुंदर असं मित्रांनो हे मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि मंदिरातूनच अगदी हा नजारा बघायला मिळणार, कारण हा नजारा तर कॉन्स्टंट आहे, तो आता काय चुकणार नाही, तुम्हाला बघायला मिळेलच. आणि बघू शकता मंदिराचा हा एक असा प्रशस्त असा पूर्णपणे भाग बघा, किती मोठं परिसर आहे ना मित्रांनो मंदिरामध्ये देखील बघा. पूर्ण अगदी बसायला वगैरे मस्त अगदी. आणि आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर मित्रांनो मूर्त्या ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. हे बघा, वरच्या भागावर आता आपण चाललेलो आहोत टॅरेसवर, कारण इथून एक वेगळाच आपल्याला नजारा बघायला मिळतो मित्रांनो. बघू शकता इकडे मंदिराचा हा वरचा भाग आहे, टॅरेस आहे, त्या ठिकाणी आता आपण आहोत. आणि इथून हा काय नजारा बघायला मिळतोय, बापरे जबरदस्त, सुंदर सुंदर. म्हणजे बघू शकता ही मित्रांनो ती घरं आहे जी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना. हे बघा अशी लाईनीत सगळे घरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मगाशी आपण तिकडे खाली होतो आणि वरून आपल्याला हा असा काहीसा व्ह्यू बघायला मिळतोय. तर आता मी तुम्हाला दाखवतो. हे आम्ही ज्या घरी पहिल्यांदा राहायचो ते हे घर आहे. हे समोर आहे ते दुसऱ्या काकाचं आहे आणि त्याच्या मागे आपलं आहे. तुम्हाला ते घर दाखवतो. म्हणजे सगळी रांगेतच घर आहेत. ही आपल्या एका कुटुंबाची घर आहेत. हे एक वरती काकाचं घर आहे. काही काही लोक दुसऱ्या साईडला राहायला गेली, इथे आता जागा होत नाही, त्यामुळे वरच्या साईडला म्हणजे कोंडावाडी आहे तिकडे राहायला गेले. हे आपल्या घराचं अंगण आहे, पाहू शकता सामान वगैरे ठेवलेलं आहे बोटीचं. वा वा सुंदर. टॅरेसवरून एक वेगळाच व्ह्यू अनुभवायला मिळतोय. वरती बेडरूम आहेत, खाली पण बेडरूम आहेत. म्हणजे एवढी हवा लागते ना की अक्षरशः खिडकी बंद करायला लागते. खतरनाक खतरनाक. चला मित्रो, आता ॲक्च्युली आपण हे सगळं चालतोय फिरतोय बघतोय, पण इकडचा जो एक अनुभव आहे ना हा फार वेगळा आहे. म्हणजे कोकणातल्या आपण अशा बऱ्याच ठिकाणी फिरत असतो आणि वेगवेगळे अनुभव आपण घेत असतो. त्यातीलच हे एक वेल्दूर गाव, आणि वेल्दूर गावामध्ये मित्रांनो हे एक वेगळं पण आपल्याला आज बघायला मिळतं आहे. इतकं जबरदस्त मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना, आणि या दादांच्या माध्यमातून आपण हे सगळ्या गोष्टी फिरतो या गावामध्ये. मग इकडे तर आपण पुढपर्यंत आलेलो आहोत. इकडे वरती जाऊया. वर जाऊया. मित्र हो, सर्व गोष्टी आम्ही अनुभवत तर आहोतच, आणि इकडची एक जीवनशैलीच पूर्णपणे वेगळी आहे. मासांची नाव पण सांगा. उड्या मारतील. जिवंत आहे ते पान मासे आहेत, पान. बघा मित्रांनो अक्षरशः म्हणजे जिवंत मासे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. पकडायचं असेल ना असंच पकडायचं. त्याला काटा लागतो काय? हे आहेत ना, हे काटे आहेत. हे काटा डेंजर एकदम. एकदम. हा एकदम डेंजर. हे तुम्ही आता कशाने पकडलात? पागाने. मासे कसे भरतीला भेटतात की ओटीला? भरतीला. आणि हा पारंपरिक हा व्यवसायच आहे. तुमच्या बोटी आहेत की नाही? आम्ही बोटीवर होतो. बोटीवर जाता तुम्ही? आता पावसाळ्या म्हणून मग हे असं हाताने. वा. अजून कुठले तुमचे अनुभव, म्हणजे अजून कुठला मोठा मासा असं कुठला भेटला का तुम्हाला? मुकरी, मोठा शेरवा, हा सर्व तांबडी असा मासा मिळतो. मिळतो.
बघा मित्रांनो आता हे एवढे मासे भेटलेले आहेत हे बघ, त्या ठिकाणी. तुला आता हात लावला तर तो पुढे मारतो आहे. हा हे बघ, जिवंत आहे एकदम. जिवंत आहे इथं. तर मग तुम्हाला इथं 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 बघायचं आहे मला. आपण आता इथं ह्याच्यामध्ये टाकतो. मासा कसा पाण्यामध्ये पळून जातो बघा आता. बघा मित्रांनो म्हणजे वा पूर्णपणे अगदी मित्रांनो फ्रेश मासे आहेत. त्याचं एक उदाहरण ते काका दाखवतात आपल्याला. बघा पाण्यात टाकला की लगेच पळतोय. वा तुमचे काय अनुभव आहे आतापर्यंत फिशिंगला? कुठले कुठले असे काय मासे वगैरे वेगवेगळे काय भेटलेत? भरपूर मासे पकडले आतापर्यंत म्हणजे अनलिमिटेड. म्हणजे कधी कधी मिळत नाही बाहेर गेल्यावरती, हा पण बहुतेक वेळी मिळतात. म्हणजे माकुल, पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडे, हा. म्हणजे जेवढे केवढे मासे आहेत ना हा तेवढे पकडलेले आहेत आम्ही. म्हणजे एक वेळेस आम्हाला डॉल्फिन सुद्धा भेटला होता म्हणजे, पण जिवंत होता मग सोडून दिला आम्ही. सोडून दिला बरोबर एकदा मला बीच वरती कासव सुद्धा भेटला होता. म्हणजे त्या कासवाला एका साईडनी पंख तुटलेला, बरोबर. तो सुद्धा मी त्या जवळ आलेला, मग त्याला नेऊन परत सोडला. आता आपल्या घराच्या खाली आहेत ना, अंगातूनच आम्ही जाळ टाकतो. होय ते तर आहे म्हणजे काय होतं, ज्यावेळी पाणी वरती येतं ना त्यावेळी शेवाई असते. बरोबर. त्या शेवाई खायला ते मासे येतात. मग आपण काय करायचं, वरून बघायचं हा. आणि वरूनच लगेच जाळ टाकायचं. मग वा. आपल्याला एका मिनिटात मासे भेटतात घराच्या खाली. वा म्हणजे मित्रांनो हे बघा फार कमी बघायला मिळतं. कारण तुम्हाला वारंवार सांगतोय बघा पूर्णपणे अगदी अशी समुद्राला लागूनच ही घरं आहेत. त्यामुळे त्याचं बेनिफिट तर ह्या प्रकारे ही जी लोक आहेत त्या ठिकाणी घेत असतात. समुद्राला पूर्णपणे मित्रांनो उधाण आहे, म्हणजे भरती लागलेली आहे. मी काय म्हणजे तुमच्या कधी असं बोटीवर वगैरे तुम्ही जाता काय? बोटीवर वगैरे कधी? बोटीवरती जातो ना. आता बोटीला सीझन बंद आहे. सीझन बंद आहे. 15 ऑगस्ट पासून चालू. 15 ऑगस्टपर्यंत चालू आहे. मी काय म्हणतोय तुमच्याकडे एक बोलतो, तुम्ही कधी असं बोटीवर जाता? आता म्हणताय बोटीवर वगैरे तुम्ही कामाला असता, कधी काय तुम्हाला ठराविक असे अनुभव वगैरे काय आलेत काय की बाबा बोटीवर गेलोय, पाणी वगैरे वाढलंय, वादळ वगैरे झालंय, असं कधी काय झालंय का? ते आम्हाला नेटवर समजतं. नेटवर्क समजतं, मग त्यावेळेला काय करता? त्यामुळे आम्ही बंद राहतो. मग लगेच बोटी फिरवायच्या परत वापस बंद राहतो. वापस किंवा असं कधी झालंय का की मग आम्ही गुलाबाला वापरतो. आमचे मालक लोक जे आम्हाला सांगतात हा. की आपले पोट परत घेऊन या, वादळ होणार किंवा क्लायमेट खराब आहे, ते आम्हाला सर्व चांगलं समजतं. पण असा कधी ठराविक असा अनुभव अजूनपर्यंत तुम्हाला अजूनपर्यंत कसा आलेला नाही बोटीवर? नाही अजून नाही. ओके चांगली गोष्ट आहे. कारण आपण बघतो की माशांच्या किमती तर भरपूर आहेत, परंतु तेवढंच हा एक रिस्की पण खेळ आहे. जेवढं दिसतो तेवढं सोपं नाही, कारण पाण्याचा खेळ करणं मी तर म्हणतो की एकदम डेंजरस विषय आहे. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, ही माझ्या मते सगळी खारफुटी वन आहेत ना, खारफुटी वन आहेत. आणि ह्यांचं मित्रांनो आपण एक म्हणतो ना की ह्यांचा एक भरपूर आहे मोठा ॲडव्हान्टेज आहे. कारण समुद्रात येणारे आपण एक म्हणतो वादळ वगैरे जे असतात ना त्यांना रोखण्याची क्षमता मित्रांनो या झाडांमध्ये असते. त्यामुळे ही खारफुटी वनं ही फार महत्त्वाची आहे. त्यांचा यूज हा भयंकर मोठा आहे मित्रांनो. माशांसाठी पण ही फार उपयोगाची आहे, तसंच वादळ वाऱ्यांसाठी देखील ही फार उपयुक्त आहेत. आणि ही पूर्णपणे ह्या ठिकाणी आपण सर्व अशी खरं बघतोय आणि सर्व मित्रांनो जी जीवनशैली आहे ती आता आपण ह्यांच्या सर्व मुखातूनच तुम्ही आता ऐकताय. सो असे काही अनुभव आहेत मित्रांनो जे आपण कंटिन्युअसली तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा इथल्या सगळ्या घरामध्ये आलेलो आहोत. दादाचंच घर आहे ते, आणि इथून पण एक सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो. ही काच आहे. काच आपण उघडले की डायरेक्टली थेट समोरच मित्रांनो समुद्र आहे. म्हणजे ही एक काही वेगळीच जन्नत आहे. आणि तिकडे बघा ते काका मासे पकडत आहेत, हे बघा. आणि इकडे तुम्ही बघाल तर पूर्णपणे तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्या दादाची बोटिंग देखील आहे. म्हणजे बोटिंग सफारी देखील हा जो दादा आहे तो तुम्हाला करून देऊ शकतो. ही स्वतःची बोट आहे. ते दिवाळीनंतर वगैरे चालू होईल. आणि सर्व जे बोटीचे सामान वगैरे आहे ते ह्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो पूर्णपणे बेड वगैरे ह्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. आणि खाली डायरेक्ट समुद्र आहे. काय तुमचे एकंदरीत काय तुम्ही किस्से जरा थोडक्यात सांगा, जरा आम्हाला ऐकायचेच आहेत आता. म्हणजे तुम्हाला खरी फिशिंग म्हणजे रिलॅक्स फिशिंग करायची असेल ना तर आमच्या घरी या. तुम्हाला सांगतो आता इथे समुद्र आहे लगेचच आणि इथे आपला बेड आहे. तर आम्ही काय करतो, समजा फिशिंगला जायला कंटाळा आलं तर इथूनच मासा उडवायचा, फिशिंग रॉड उडवायचा आणि इथे घेऊन झोपून राहायचं. मासा येतो, पकडतो, मग आपण उठायचं आणि इथूनच माशाला वरती काढायचं. तुम्ही पाहू शकता इथून एकदमच या लाटा दिसतात त्यांच्या पुढे टाकलात ना की लगेच तांबूशी, कोमटा वगैरे म्हणजे मोठे मोठे 2 किलोचे, 5 किलोचे, 10 किलोचे मासे भेटतात. बघा मित्रांनो. आणि दादाचं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सी व्ह्यू टुरिझम या नावाने बोटिंग देखील जरा थोडक्यात दादा तुम्ही जरा सांगा तुमचीच माहिती. सी व्ह्यू टुरिझम म्हणजे कसं, आपण आपला एक पर्यटन व्यवसाय आहे. ग्वागरमध्ये वेलदूर या गावी चालतो. त्याच्यामध्ये आपण डॉल्फिन सफारी किंवा समुद्र सफारी करतो किंवा चिपळूण साईडला म्हणजे पूर्ण वाशिष्ठ नदीचं दर्शनसुद्धा घडवतो. त्याच्यामध्ये आपल्या डॉल्फिन बघायला मिळतात, सीगल्स वगैरे किंवा दाभोळचं बीच, अंजनवेरचा लाईट हाऊस, गोपालगड किल्ला, असे बरेचसे पॉईंट आहेत. ऑक्टोबर महिन्यात आपली चालू होईल 1 ऑक्टोबरला. तर तुम्ही येऊ शकता. दादा आपला नंबर देईलच तुम्हाला, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य येऊ शकता. आणि मित्रांनो सर्व सेफ्टी वगैरे सर्व प्रिकॉशन तुम्हाला या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही गरज नाही आहे. आणि आतापर्यंत किती पर्यटक आलेले आहेत, किती लांबून वगैरे काय अनुभव? आता मी सांगतो आपल्या परदेशातून सुद्धा, आपल्या चायनावरून सुद्धा आलेले आहेत पर्यटक. वा. एक फिलिपिन्स आले होते आणि एक चायनावरून आले होते. आणि असे इकडून म्हणजे हिमाचल प्रदेशमधून पण आलेत, अजून उत्तराखंडमधून पण आलेत. आणि म्हणजे असं ऑल इंडियातून आपल्याकडे येत असतात.
इंस्टावरती आपलं पेज आहे, त्याच्यावरती इन्क्वायरी करतात आणि आपल्याला कॉल किंवा मेसेज करत असतात. वा. तर बघू शकता मित्रांनो, नक्की तुम्ही देखील ह्या संधीचा लाभ घ्या, मी तर म्हणतो. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तो जो जाळा आहे ते पाण्यामध्ये मित्रांनो टाकलं जातं आणि खाली वेट आहे, त्यामुळे वेट असल्यामुळे जर काय मासा वगैरे असेल तर तो खालीच राहतो, कुठे पळून जाण्याचे काही चान्सेस येत नाही. फक्त काय खेचताना जरा हळू खेचायला लागतो, हाच एक विषय आहे. सो असं काहीसं मित्रांनो मासेमारीची एक पद्धत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. काय नाही तुम्हाला बोललो होतो मी, कसं बघा वरती आलाय, सगळा भाग वरती आलाय आणि आपल्या जाळावरचा तो खाली राहिला. खाली राहिलं. बरोबर. त्याच्यात सगळे जाळे जिथे कचरा अटकला आहे हां, ते सगळे मासे सापडतात. चला आता रॉड फिशिंग जरा बघूया, अनुभव सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. इथे काका आहेत, त्यांना रॉडवर मासा मिळाला आहे. बघा हे काका आहेत, त्यांना मासा देखील मिळाला आहे. एक पद्धत आपण बघणार आहोत मित्रांनो, हा हे रॉड माशाचा. तर ह्याबद्दल जरा थोडक्यात सांगा आम्हाला. तर आता मी तुम्हाला पागला टाकून दाखवला. आता आपल्या हातामध्ये रॉड आहे, रॉडला पाहू शकता ही मशीन आहे, याच्यावरती सर्व गेम असतो. आणि हा लूर आहे, म्हणजे हा रबरचा आहे आणि ह्याला बघा पुढे शिसा लावलेला आहे आणि हा हुक आहे. हां, आणि ही लाईन आहे, ती पाहू शकता, एकदम बारीक लाईन आहे बघा, तुम्ही पाहू शकता. जसं सुईमध्ये धागा असतो त्या पद्धतीची लाईन आहे. ही रॉड असते ना ती कार्बन फायबरची आहे आणि ही मशीन आहे ना मेटलची आहे, पाहू शकता. बरोबर. आणि हा हँडल आहे मशीनचा. आपण हा उडवायचा असतो, मी तुम्हाला उडवून दाखवतो कसं काय, आणि हे कंपनीनुसार असतं का? हा कंपनीनुसार पण असतं. पेन, डायवा वगैरे अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. बरोबर. तर ही आपली मशीन आहे ना ही पेनची आहे, ओके. पाहू शकता. आणि ही रॉड आपली लुकानाची आहे. एकूण काय कॉस्टिंग केलं हे सगळ्याचं तरी? आता ही मशीन आहे ना ही 8,000ची आहे आणि ही हा. 4,500ची आहे. वा. आणि त्यानंतर मग आपल्याला ही लाईन घ्यायला लागते 1000ची. त्यानंतर मग आपल्याला हे लूरचा सेटअप घ्यायला लागतो. हा मला वाटतं हा तिसा आहे ना, हां, ह्याची जवळजवळ 70-80 रुपये प्राईस असते. आणि त्यानंतर हा 70-80 रुपयाचा असतो. तर हे छोटे छोटे पार्ट आहेत ना, हा स्नॅप आहे, हा जवळजवळ 20-30 रुपयाचा भेटतो. त्यानंतर ही लाईन वेगळी घ्यायला लागते. म्हणजे हा तसा एक थोडा खर्चिक आहे, थोडा खेळ. खर्चिक आहे पण कसं आहे, फायदा पण होतो. फायदा पण होतो. होय होय. पण कसं मासे याला किती किलोपर्यंत मासा तुम्ही कॅरी करू शकता, कसं काय? ह्याच्यावरती आहे ना 20 ते 25 किलो किंवा 30 किलोचा पण मासा आरामात येतो. आरामात आणू शकता. पण मित्रांनो तुम्ही जर इथं धागा बघा, इतका बारीक धागा आहे आणि ह्याच्यावर 20 ते 25 किलो, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठे वेटचे जर मासे पाहिजे घ्यायचे असेल तर आपल्याला वेगळं घ्यायला लागेल मग धागा. हा वेगळं म्हणजे कसं धाग्याची साईज बदलते, त्यानंतर मशीनची कॅपॅसिटी पण असते, रॉडची कॅपॅसिटी कॅपॅसिटी पण असते. बरोबर. मशीन थोडी हेवी येते, म्हणजे मोठी असते. बरोबर. परत रॉड पण आपल्याला थोडी हेवी घ्यायला लागते, कारण मोठे मासे काढायचे बोलल्यावर त्या रॉड मध्ये स्ट्रेंथ लागते तेवढी. बरोबर. बरोबर. नाहीतर काय होतं, रॉड पण तुटू शकते आणि मशीन पण खराब होऊ शकते. बरोबर. बरोबर. तर आता हे उडवताना काय करतात, हे पहिलं खाली काढून घ्यायचं. हां, त्यानंतर हा बेलाम बोलतात त्याला, हा बेलाम खोलायचा असतो आणि ही लाईन आहे ना ह्या बोटामध्ये पकडायची असते. हां. आणि ज्यावेळी आपण जर्क घेऊन फेकतो ना, हां. त्यावेळी एकसाथ तिथून रॉड पण गेला पाहिजे मासा आणि हा बोट काढायचा. म्हणजे एकदम जवळजवळ 50 मीटर वगैरे जाते. तुम्हाला मी एकदा दाखवतो उडवून. ओके. बघा मित्रांनो, म्हणजे या सर्व गोष्टी आहेत ज्या आज आपल्याला इथे अनुभवायला मिळत आहेत. तर बघा आता दादा आता कशा प्रकारे मित्रांनो समुद्रामध्ये हा जो मासा आहे तो आता फेकेल. बघा आर्टिफिशियल मासा आहे तो, ॲक्च्युली त्याला अट्रॅक्ट होतात मासे आणि मग तुम्ही बाईट घेतली की मग त्याच्यामध्ये अडकतात. सो हेच एक वर्गीकरण आहे सगळ्याचं. तर आता बघा, हां, बापरे कुठपर्यंत गेला बघा मित्रांनो. आणि नंतर मग ते हां, त्यावेळी आपण टाकला त्यावेळी हा बेलम ओपन होता, त्यानंतर हा पाडायचा, त्यानंतर आपण लाईन आणि रील करायला घ्यायचं. हा बघा आता ते माशाच्या साईजवरती पण डिपेंड असतं, आपण समोर कोणता मासा लावलेला आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं की मशीन किती स्पीड देईल. बघा मित्रांनो, मासा केवढा भेटलाय बघा. अचानक पटकन दादाची व्हिडिओ मी स्किप केले. मासा बघा केवढा भेटलाय. दाखवा जरा, कोणता आहे दाखवा. काय चांगला होता, उड लागली. उडी टाकली हा म्हणजे गळायला नाही लागलाय, ना पकडली डायरेक्ट पकडला तुम्ही मासा. म्हणजे ते मासा वाहत येत होता, हा, डायरेक्ट पाण्यात उडी टाकून काढली ना त्याला. बघा मित्रांनो, म्हणजे काय रिस्क, म्हणजे हा एक प्रकार थरारकच आहे. म्हणजे पूर्णपणे बघू शकता मित्रांनो, हे एवढं पाणी तुम्ही समोर बघा आणि तिथून मासा चाललेला आणि त्यांनी जम्प करून हा मासा पकडला आहे. म्हणजे बघा मासे जर साईज बघा. हा मासा का भेटलाय त्यांना, हा बघा त्या माशाला ते मार लागला. हा, म्हणून मासा असतो ना, हा, तो आहेत ना माशाला कुठेतरी चावतो. आता बघा याच्या डोळ्याच्या इथे चावलाय,
फक्त एक डोळा गेलाय. गेला मासा खराब झालाय नाही, पण त्या माशाने चावल्यामुळे तो मारायला आलाय. तर आपण खाऊ शकतो, त्यामुळे त्यांना हा मासा गावला. तुम्ही पाहू शकता. नाही तर सहसा असं मिळणं मुश्किल आहे. नाही, असा तो मरणारच नाही. पाहू शकता एकदम ताजा आहे. तुम्हाला दुसरं दाखवतो. जर का हा इथे समजा त्याचा कलर गेला, आता हा लाल कलरचा आहे, हा ब्राऊन कलर झाला ना तर मासा खराब झालेला असता. आता तुम्ही पाहू शकता लाल आहे एकदम. हे पण एकदम लाल आहे. म्हणजे मासा आणि हा पूर्ण मासा पण एकदम कडक आहे बघा. हा आता मला जाणवतंय व्हायब्रेट होतोय मासा, म्हणजे जिवंत आहे आतमध्ये. जिवंत आहे, बरोबर आहे. म्हणजे हा मासा चांगला आहे म्हणजे तसा. हा मासा चांगला आहे एकदम फ्रेश. मासा चांगला. कधी पण हे उघडून बघायचं. हे जर का लाल असेल ना आतमध्ये तर मासा चांगला. तर या अशा काही मित्रांनो टिप्स आहेत ज्या आपल्याला पटकन कळत नाहीत, पण जे कंटिन्युअसली मित्रांनो या क्षेत्रामध्ये आहेत ना त्यांना या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पण तुम्ही बघा, हे असं उडी मारून पकडणं म्हणजे रिस्क आहे त्या मनाने. म्हणजे बघा, म्हणजे कसं ते आता आम्हाला लहानापासून सवय आहे. सवय आहे, बरोबर. आता मी सुद्धा मासे उडी मारून पकड. कधी कधी काय होतं, रॉडला मासा गावतो, त्याला आम्ही खेचतो त्यामुळे मासा दमतो. मासा दमल्यावरती काय होतं, त्याला परत पोहता येत नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे एवढा टाइम असतो की लगेच उडी टाकून जायचं आणि पकडून घेऊन यायचं. बरोबर. तर आता त्याने ते वाहता भेटलाय, त्यामुळे ते लगेच आपल्याला समजते मासे मुवमेंट वरून की मासा एकदम मरायला आलाय की एकदम शार्प आहे. बरोबर. तेव्हा त्याने आता उडी टाकून पकडली नाही. तर मित्रांनो आपण पटकन हा जो रॉड आहे तो आपण समुद्रामध्ये टाकलेला आणि पटकन आपण आता ह्या ठिकाणी धावत आलो. एनिवे आपल्याला तुम्ही बघितलं असाल मित्रांनो की अशा प्रकारचं हे एक वर्गीकरण आहे रॉड फिशिंगचं, आणि तुम्ही ते जाळ्याचं पण बघितलं असाल. सो अशा बऱ्याच पद्धती आहेत. बोटीमध्ये जी फिशिंग केली जाते ती एक वेगळी पद्धत असते. सो अशा बऱ्याच साऱ्या मित्रांनो पद्धत आहेत मासेमारीच्या. चला, आत्तापर्यंत आपण ज्या लेवलला मासेमारी चालते किनारा लगत म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये, ते आपण थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो असे काही मित्रांनो इकडच्या लोकांची जीवनशैली आहे आणि हे काही अनुभव आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आज आपण वेल्दुर या गावाला भेट दिली होती, आणि इथे असलेली ही मित्रांनो सर्व घरं, जी की खूप एक वेगळाच अनुभव आहे. आणि आज आपल्याला या दादाची इथे साथ लाभलेली आहे. पूर्णपणे इथली जी काही गोष्टी आहेत, जीवनशैली आहेत, तो आपल्याला सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. सो खूप भारी वाटलं मित्रांनो. ते बघा, ते काकांना मासे भेटतात, कंटिन्युअसली मासे भेटतात. सो खूप अशा काही गोष्टी आहेत. एनिवे मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली का कमेंट करून नक्की कळवा, कारण कोकणातल्या अशा जीवनशैली आहेत ना त्या आपण तुमच्यासाठी मी खास यूट्यूबवर घेऊन येत असतो. आणि तुमचं प्रेम हे खूप जास्त आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असतील ना जास्तीत जास्त शेअर करा, आणि हो कमेंट करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.